लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू सो मच डीजे मास्टर. षटकार आलाय. षटकारानं या धाव गतीला वेगळाच आकार आलाय आणि धावसंख्या पोहोचलीये 14 या आकड्यावरती धावगती पाहायला मिळते. आणि 14 आकडा आला ना की मला नेहमीच दिसतो तो आपल्या सगळ्यांचा मान सन्मान उंचवणारा किल्ला म्हणजेच रायगड किल्ला. जिथे मात्र आपण जर पाहिलं तर ते गाण्यामध्ये खूप छान उल्लेख आहे ना की किल्ल्याच्या अवतीभोवती काटेरी रान आहे आणि रायगड जिल्हा ही महाराष्ट्राची शान आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो ना की त्या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही जन्माला आलोय, या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अभिमानानं मान उंचवणारा आणि क्रिकेटचा वारसा जपणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ अलिबागमध्ये रंगलाय. आणि आपण म्हणतो ना की जो रायगडाचा एवढा मोठा दगड जेवढा कणखर आहे ना तेवढाच आमच्या रायगडचा एक एक मावळाही कणखर आहे. आणि तो क्रिकेटचा खेळ खेळण्यामध्ये तेवढासा माहिरी आपल्याला पाहायला मिळतो. गनिमी कावे आखले जातात, वार केले जातात, त्याच्यावरती पलटवार होतात. आणि होय, सध्याच्या घडीला या मॅच मध्ये तेच झालंय. एका बाजूनं वार झाले, दुसऱ्या बाजूनं पलटवार सुद्धा होत असताना यश पाहायला मिळालेत. आज यशाच्या उंच उंच शिखरांकडे ही स्पर्धा चालली आहे. याच्या मागचं कारण आहे एवढं मोठं आयोजन. मी म्हणेन भूतोना भविष्य या स्पर्धेची पोचपावती या प्रेक्षकांनी, या मॅचने आणि प्रत्येक खेळाडूने दिले. आणि याचं सगळं श्रेय जातं ते तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, अलिबाग, मुरुड, रोहा आणि अखंड रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटला सुखाचे दिवस आणणारे व्यक्तिमत्व आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेबांकडे हे सगळं श्रेय जाईल, यात ते मात्र शंका नाही. यश स्पर्धा अनेक, मात्र वीर दमदार आमदार एक असं म्हणावं लागेल, कारण अनेक स्पर्धा आपण नेहमीच बघत असतो. मात्र या स्पर्धेची व्याप्ती अखंड महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली. आणि अगदी त्या माध्यमातून जे अगदी आपण आल्यापासून सकाळपासून म्हणत होतो की एक जी गाडी आहे ना ती घेणं प्रत्येक मिडल क्लास घरामधलं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी या कमिटीने फार मोठा विचार केला की मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा ती जिमी कार आपल्याला बघायला मिळते. मॅच आता ऑन झाली आहे, जिथे RM सप्लायर जिराट संघाने चांगला परफॉर्मन्स दिला होता, चांगली गोलंदाजी झाली होती. मात्र इथून पुढे 6 चेंडू 15 पाहिजेत. मॅचमध्ये जर आपण विचार केला तर 2 बॅटर येथे मैदानावरती येताना बघायला मिळतील. आणि दोन्हीही जे फलंदाज आहेत ना आक्रमक खेळतात, त्यांच्याकडे खेळच तसा आहे. तिथे आपण रोशन तांबटकर आणि स्वतः रितेश मात्रला बघतोय ज्याने आतापर्यंत पहिलं षटक हाताळणी केली होती. 6-15 पाहिजेत. यस, ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली आहे फार, कारण की या स्पर्धेमध्ये दिली जाते संघ मालकाला गाडी थार. त्या थार गाडीसाठी सगळ्यांचं आपण जर पाहिलं तर लक्ष या स्पर्धेकडे आलंय. मी पहिल्यापासून म्हणतोय महाराष्ट्रामधील लोकप्रिय स्पर्धा का ओळखली जाते. जरी या स्पर्धेमध्ये खेळाडू खेळले नाहीत, जरी या 3 तालुक्यामधले ते प्रेक्षक नाहीत, पण तरी सुद्धा tenniscricket.in वरती या स्पर्धेचा आनंद घेतात. कारण की इकडचं क्रिकेट किंवा या 3 तालुक्यांचं क्रिकेटचा दर्जा उंचावलाय या एका स्पर्धेनं. या तलवार क्रीडांगणावरती आपण जर पाहिलं तर वार पलटवार झालेत. पण आता मॅच मध्ये आपण यश येऊया. एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर आपण म्हणतो ना की खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, एकदा मैदानावरती जेव्हा उतरतो ना आपण, त्या संपूर्ण सामन्यामध्ये किंवा विचारांचा थकवा आहे ना तो भरपूर सारा त्रास देतो. आणि ही मॅच जो संघ पराभूत होईल ना त्याला मात्र आपण जर पाहिलं तर आज रात्रभर तरी झोप लागणार नाहीये सुपर ओव्हर पर्यंत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. कामाच्या थकव्यापेक्षा विचारांचा थकवा खूप त्रास देतो. या मॅच मध्ये खेळलेल्यापेक्षा थकवा आता ही मॅच पराभूत झाल्यानंतर विचारांचा थकवा भरपूर त्रास देईल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ढगात लाइटिंग करत निघालाय. सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. जी इनिंग 46 वरती सोडली होती ना ती आता कंटिन्यू करतोय रोशन. काय जबरदस्त त्या ठिकाणी बॅटिंग करताना बघायला मिळतात. पहिला चेंडू समोर दिला, आमंत्रण स्वीकारलं, दे धक्का आणि घे छक्का बघायला मिळाला. आपण म्हणतो ना मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, पर बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. आणि सध्याच्या घडीला रोशन तांबटकरने हे सांगितलं पहिल्या बॉलला.
ब्लॉक लेनचा बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड करायचा होता. लॉंग ऑनला निघालाय चेंडू. स्वतः उमेश गाणेकर बॉलवरती येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलला बनला 7. 4 चेंडू मध्ये बनवायच्या 8. कोण जिंकणार या मॅचला, कोण हरणार, प्रतीक्षा आता आपण जर पाहिलं तर सगळीकडून केली जाते. आता अनुमान लावले जात आहेत. आता मैदानाच्या बाहेर मित्रांमध्ये पैजा लागल्या जात आहेत की या पुढच्या 4 बॉलवरती काय होणार. आपण म्हणतो ना जर तरला क्रिकेटमध्ये प्राधान्य नाहीये, पण आता इथे जर तर शिवाय मजाही नाहीये. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. स्ट्राईक झाली रोटेड. स्ट्राईकला आलाय जिराटकरांचा अभिमान रितेश म्हात्रे. फुल टॉस. बॉल आकाशाला गवसणी घालत निघालाय. सीमारेषेचा पार या मॅचची हवा काढणारा षटकार. कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, Thank you. Thank you so much. आमदार हवा, असाच आमदार हवा, मला असाच आमदार हवा. थँक्यू. या ठिकाणी बघा तिसऱ्या पंचांसाठी कामगिरी येथे वाढते. वेस्टाईडच्या वरती चेंडू आहे का यासाठी रितेशने स्वतः रिव्ह्यू मागितला होता आणि या पंचांच्या माध्यमातून इशारा देखील आमच्यापर्यंत येईल. तिथपर्यंत जर आपण जर पाहिलं तर काहीच इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांनी सांगितलंय. आणि इथून पुढे जर बघितलं ना तर 2 षटकार मॅचमध्ये आलेत आणि एक सिंगल आली होती. धाबा इथे धावफलकावरती बनल्यात त्या म्हणजे 13. 2 धाबांची आवश्यकता. 3 चेंडू बाकी राहतात. काही होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. या मॅचमध्ये जर विकेट मिळाली ना हर्षल तर मला असं वाटतं मॅच टर्न होऊ शकते. किंबहुना या चेंडूवरती षटकार झाला तर मॅच संपेल. येस, इथे मात्र आपण जर पाहिलं तर विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. मॅच इथूनही पलटू शकते. जर मैदानावरती 1 बॉल 7 असताना षटकार येऊ शकतो ना तर 3 बॉलमध्ये 2 धावा का थांबवल्या जाऊ शकत नाही. आपण म्हणतो ना देव देतो आणि कर्म नेतो, असं काहीतरी तेजस काटकरच्या बाबतीमध्ये आता घडलंय. त्याने एका बाजूनं धावा बनवल्या पण दुसऱ्या बाजूनं खर्चही केलेला पाहायला मिळाला. आता संधी पुन्हा आहे. मॅच संपली नाहीये. क्रिकेटमध्ये आपण कधी कधी म्हणतो ना एका बॉलला 6 बनतात, त्या बनल्या आता, पण आता 3 मध्ये 2 थांबवल्या जातील का. समोरचा बॉल फटका फसलाय का. कॅच साठी प्रयत्न करायला हवे होते पण नाही. 2 धावा कंप्लीट. मॅच जिंकलीये RM सप्लायर जिराट संघानं आणि इकडे मात्र 2 धावा